ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. परमात्मा हातचोरी आहे. ओव्या आहेत 38 आणि 39. परमात्मा केवळ सुखरूप कसा आहे ते स्पष्ट करताना ज्ञानदेव आरशाचा दृष्टांत देतात. ज्ञानदेव म्हणतात, आरिसा न पाहता मुख, स्वये सन्मुख ना विनमुख, तेवी नसोनी सुखासुख सुखची जे. आरसा पाहत नसताना मुख स्वतःला विमुख म्हणजे पाठमोरे होते का? त्याचप्रमाणे परमात्मा सुख किंवा असुखपणाला प्राप्त न होता केवळ सुखरूप असतो. सर्व सिद्धांताच्या उजरिया, सांडुनिया निदसुरिया, आपुलिया हे हातचोरिया आपणची जे. उजरी म्हणजे प्रकाश, निदसुरिया म्हणजे अर्धवट झोपेतील बरळणं, आणि हातचोरिया म्हणजे हातचे राखून राहणारा. सर्व शास्त्रांनी जरी याच्या स्वरूपावर बराच प्रकाश टाकला असला तरी ते सर्व आत्मविषयक सिद्धांत परमात्म्याने अर्धवट झोपेतील बरळणे आहे असं मानून त्यांना धुडकावून लावलं आहे. हे आत्मतत्व स्वतः आपल्याही हाताला चोरून राहतं. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, आरशा माझारी न पाहिले मुख, सन्मुख विनमुख तरी कैचे, स्वरूपाचे ठाई तैसे सुखासुख, नसोनी ते सुख स्वरूपेची. आपण आपण राहे जे चोरून, सिद्धांत कोठून रिघे तेथे, म्हणून या सर्व सिद्धांतांचे ज्ञान ठरे अप्रमाण आत्मरूपी. स्वयंसिद्धा काय शब्दे प्रकाशावे, नसोनी स्वभावे असे जे का. परमात्मा हा केवळ सुखरूप आहे. दुःखाच्या सापेक्षतेने त्याला सुखरूप म्हटलेलं नाही. हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव आरशाचं उदाहरण देतात. जेव्हा आरसा मुखापुढे धरला जातो तेव्हा पुढे प्रतिबिंब दिसते, म्हणून प्रतिबिंब सन्मुख होते. आता मुखासमोरचा आरसा बाजूला केला की त्या प्रतिबिंबाची सन्मुखता नाहीशी होते. मुख सन्मुख असलेले आपले प्रतिबिंब पाहत नाही, म्हणून ते आपल्या स्वतःकडे विन्मुख होते का? सन्मुखही नाही आणि तत्सापेक्ष विन्मुखही नाही अशी स्थिती असते. आपण आहोत एवढेच आपल्याला कळतं. तसेच परमात्मा हा केवळ सुख स्वरूप असतो. ते दुःखाच्या सापेक्षतेने येणारे सुख नसते. तो सुखपणाला प्राप्त होत नाही अथवा असुखपणालाही प्राप्त होत नाही. तो स्वतःच सुखरूप असल्यामुळं त्याला वेगळ्या सुखाने सुखरूप होण्याची आवश्यकताही नाही. त्याला आपल्या सुखाने सुखावणे माहीत नसते वा सुखाच्या अभावाचीही जाणीव नसते. सुखाचा अनुभव घेतला असे जेव्हा मनुष्य म्हणतो तेव्हा ते सुख भूतकाळात जमा झालेले असते व तेव्हा अनुभव, अनुभविता व अनुभव्य अशी त्रिपुटी असते. पण जेव्हा मनुष्य सुख अनुभवत असतो तेव्हा तो सुखाकार झालेला असतो. त्याला भूतकाळ अथवा भविष्यकाळ नसतो. केवळ वर्तमान सुखरूपता अशी अवस्थातीत अवस्था असते. अर्थातच सुख हे उपभोग्य वस्तूत नसते. ते स्वयंभू असते व एका क्षणात अवतरते व अन्य कशाचाही स्पर्श झाला की क्षणात ते नाहीसे होते व स्मरतो तो त्रिपुटीयुक्त सुखानुभव. म्हणून ज्ञानपणे विण ज्ञानमात्र या ओवीत ज्ञानमात्राचं जसं वर्णन केलं आहे तसेच येथे तेवी नसोनी सुखासुख सुखची जे असं सुखमात्राचं वर्णन ज्ञानदेवाने केलं आहे. पुढच्या ओवीत ज्ञानदेव त्या आत्मस्वरूपाला हातचोरिया असं म्हणत आहेत. परमात्म तत्व स्वतः आपल्या हातालाही चोरून असते. ते आपल्याही हाती लागत नाही. वेदपुरुषाने परमात्म्याचे चित्र रेखाटले आहे. त्याला अनुसरून अनेक शास्त्रकारांनी त्याच्याविषयी अनेक सिद्धांत प्रस्थापित केले आहेत. ब्रह्मविदांनी आपले अनुभव बोलून दाखवले आहेत. या सिद्धांतांनी जरी आत्मतत्वावर बराच प्रकाश टाकला असला तरी ते सर्व सिद्धांत आत्मस्वरूपाचे यथार्थ वर्णन करू शकत नाहीत. या शास्त्रवेत्यांचे कथन म्हणजे जणू त्यांची अर्धवट झोपेतील बडबड. स्वप्नात बरळणाऱ्या मनुष्याचं बोलणं जसं आपण खरं मानत नाही तसेच परमात्मा हे शास्त्रातील सिद्धांत खरे मानत नाही, कारण त्यांचे बोलणे परमात्म्याच्या स्वरूपाशी तंतोतंत जुळत नाही. याचं कारण असं आहे की परमात्मा आपल्या स्वतःच्याही हाताला लागत नाही. एखादी वस्तू आपण दुसऱ्यापासून लपवून ठेवू शकू, पण आत्मरूप असं विलक्षण आहे की ते स्वतःला स्वतःपासून सुद्धा लपवतं. जो स्वतःला कधी ज्ञात होत नाही तो दुसऱ्याच्या अथवा वेदाधिकांच्या हाती कसा येईल. म्हणून स्वामी म्हणतात की जे आत्मरूप आपल्यालाही चोरून राहते
त्याच्यावर सिद्धांत कोणता प्रकाश पाडणार? त्यामुळे सर्व सिद्धांत आत्मस्वरूपी अप्रमाणच ठरतात. ते आत्मरूप स्वयंसिद्ध स्वयंप्रकाशी आहे. त्याच्यावर शब्दांनी सिद्धांतांनी प्रकाश पाडला जात नाही व प्रकाश पाडण्याची आवश्यकताही नाही. सिद्धांतांचा मनावर एवढा प्रभाव असतो की सिद्धांतांचा पांगुळगडा घेतल्याशिवाय ज्ञानमार्गावर पाऊल पडणार नाही असं आपल्याला वाटतं. हाच शब्दबंध किंवा ज्ञानबंध आहे. शब्द काय किंवा ज्ञान काय, दोन्हीही ज्ञानमात्र अवस्थेला प्रतिबंधक असतात, कारण दोघेही द्वैतच निर्माण करतात. त्यामुळे शब्दांचे बरळणे हे निदसुरीय म्हणजे अर्धवट झोपेतील बडबड आहे असं ज्ञानदेवांनी सांगितलं आहे. जागृती आली की स्वप्ने विरून जातात. त्याप्रमाणे सिद्धांतांच्या मगरमिठीतून सुटका होताच चिन्मात्र प्रकाशाचा लाभ होतो. आत्मरूपाचे केवलत्वाने असणे आणि स्वतःपुरतेही व्यक्त दशेला न येता कुणाला सहज समजणार नाही अशा रीतीने अव्यक्तपणे स्वतःलाही चोरून राहणे ज्ञानदेवांनी हातचोरिया या प्रतिमेतून स्पष्ट केलं आहे. सर्व सिद्धांतही त्याच्यावर खरा प्रकाश पाडू शकत नाहीत असं ज्ञानदेव सांगतात. म्हणून सर्व सिद्धांत कोणते ते आपण पुढील भागात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.